मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मैदान संपन्न होतं आहे. मौजे पुजारवाडी उंबार्डे या ठिकाणी एक दुसा एक बैलचं मैदान. आणि मित्रांनो, एक अपडेट मिळाली सकाळी की आपला देव बकासूर या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. परंतु मित्रांनो, 100% खात्री नव्हती. आणि आपण आत्ता बघितलं असेल गट क्रमांक 14मध्ये देव बकासूर आणि विसापूरकरांचा कार्तिक मित्रांनो सुंदररित्या गाडी गट पास झाली. पुजारवाडी उंबार्डे मैदानामध्ये एक दुसरा एक बैल मैदानामध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला सोन्या 50-50 केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी देव बकासूर आणि कार्तिक एका जोट्यामध्ये पळताना दिसले. सुंदररित्या असं गाडीला स्पीड लागलेलं. आणि मित्रांनो, ड्रायव्हर होते आज गाडीवरती, छोट्या ड्रायव्हर कोराळे. गाडीचं निर्व्याध असं वर्चस्व बघायला मिळालं गटाला. मित्रांनो, आज नवीन वर्षाचा पहिलाच गट आहे मित्रांनो देव बकासूरचा. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली गटाला. तर बघूया सेमीला आज कोणत्या तासावरती चिठ्ठी निघते. आणि मित्रांनो, काल एक मैदान झालेलं मौजे MIDC या ठिकाणी. आणि त्या मैदानामध्ये मोहिशेठ धुमा सोसगाव यांची 11 लाखाची नवीन खरेदी मित्रांनो महाराज पळाला. मित्रांनो, चोराडे मैदानामध्ये चेअरमन केसरी मैदान झालेलं. त्या मैदानामध्ये मित्रांनो महाराज पळालेला. आणि पहिलंच मैदान होतं मित्रांनो चेअरमन केसरी चोराडे या ठिकाणी महाराजचं. आणि त्या मैदानामध्ये महाराजचा पहिरा होता अमित पाटील स्वप्ने यांचा चांद. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळालेली गटाला. सेमीला देखील सुंदररित्या पळालेली. आणि मित्रांनो, पंचम क्रमांकाचा मानकरी झालेला महाराज. आणि तो होता मित्रांनो महाराजचा पहिला गुलाल त्या मैदानामध्ये. आणि मित्रांनो, दुसरं मैदान होतं काल नवीन वर्षाचं मैदान होतं भारत केसरी MIDC फाटीवरती मित्रांनो कोरेगाव या ठिकाणी. आणि मित्रांनो, काल महाराजचा पहिरा होता महाकालसोबत. आणि मित्रांनो, सुंदररित्या काल पण गाडी पळालेली. गाडीचं निर्व्याध असं वर्चस्व बघायला मिळालं गटाला. सेमीला देखील मित्रांनो सुंदररित्या गाडी पळाली. आणि मित्रांनो, महाराज आणि महाकाल काल तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले MIDC कोरेगाव मैदानामध्ये. मित्रांनो, महाराजचा हा दुसरा गुलाल आहे. या मित्रांनो, नवीन खरेदी महाराजचा दुसरा गुलाल आहे. नवीन वर्षातील पहिला गुलाल घेतला मित्रांनो पहिल्याच दिवशी MIDC कोरेगाव मैदान या ठिकाणी. मित्रांनो, काल आपला देव काय बकासूर पाला नव्हता त्या मैदानामध्ये. परंतु आज मित्रांनो बकासूर उंबार्डे पुजारवाडी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसला. सुंदररित्या गाडी पळाली मित्रांनो गटाला. तर बघूया सेमीला गाडी चिठ्ठी कुठून निघते. मित्रांनो, एकच आशा आहे की चिठ्ठी कडेने न निघावी. कारण मागील वर्ष गेलं मित्रांनो कडेने पळण्यातच. आणि मित्रांनो, देव बकासूरसाठी सेमीफायनलसाठी मित्रांनो खूप खूप अशा शुभेच्छा.